नमस्कार. आजच्या या भागात आपण भूमितीचे काही मोठे नियम सिद्ध करणार आहोत, तेही आपल्या घरातल्या अगदी साध्या वस्तू वापरून, म्हणजे कागद आणि कात्री. तर मग प्रश्न असा आहे की फक्त कागद आणि कात्रीने भूमिती सिद्ध करता येते का? चला तर मग हे खरंच शक्य आहे की नाही ते पाहूया. आणि याची सुरुवात आपण करणार आहोत कोनांपासून. तर सगळ्यात आधी कोण म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी हातात घेऊया एक साधी कात्री. आता बघा, कात्रीची पाती अशी उघडूया की त्यांचा अगदी परफेक्ट एल आकार तयार होईल. भूमितीमध्ये यालाच आपण एक आधार मानतो. हा आहे आपला काटकोन. आता खरी गंमत सुरू होते. आपण जो हा काटकोन बनवलाय त्याच्यापेक्षा जर कात्रीची पाती कमी जास्त उघडली तर काय होतं ते पाहूया का? समजा आपण पाती काटकोनापेक्षा थोडी मिटवली तर काय झालं? हा कोन लहान झाला, बरोबर? यालाच भूमितीमध्ये म्हणतात लघुकोन, म्हणजेच ॲक्यूट अँगल. आणि आता ह्याच्या अगदी उलट करून बघूया. जर आपण पाती काटकोनापेक्षा जास्त उघडली तर साहजिकच कोन मोठा होणार आणि या मोठ्या कोनाला म्हणतात विशाल कोन, म्हणजे ऑप्ट्यूज अँगल. बरं, कोणांचं तर झालं. आता ही कात्री थोडा वेळ बाजूला ठेवूया आणि पाहूया की एका साध्या कागदी वर्तुळात कोणती जादू दडलेली आहे. वर्तुळाचा मध्यबिंदू म्हणजेच केंद्रबिंदू शोधणं तर अगदी सोपं काम आहे. बघा, फक्त काय करायचंय, आधी कागदाची बरोबर अर्धी घडी घालायची. झाली. आता ती घडी तशीच ठेवून पुन्हा एकदा अर्धी घडी घालायची. आणि बस, आता कागद पूर्ण उघडा. जिथे या दोन्ही घड्यांच्या रेषा एकमेकांना छेदतात ना, तोच आहे आपल्या वर्तुळाचा अचूक केंद्रबिंदू. आणि हे किती कमाल आहे पहा. आपण ज्या घड्या घातल्या आहेत त्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वर्तुळाचे दोन व्यास आहेत, जे एकमेकांना काटकोनात छेदतात. आणि त्यांचा हा जो छेदनबिंदू आहे तोच वर्तुळाचा केंद्रबिंदू असतो. याची खात्री पटवून घ्यायची असेल तर आठवून बघा, आपण कंपासने वर्तुळ काढताना त्याचं टोक कुठे ठेवतो? बरोबर याच बिंदूवर. याचा अर्थ आपण शोधलेली पद्धत एकदम अचूक आहे. चला, आता केंद्रबिंदूतच सापडलाय. मग आता वर्तुळातल्या काही महत्वाच्या रेषांबद्दल बोलूया आणि त्यांना मोजूनही पाहूया. पण हो, काहीही मोजण्याआधी त्रिज्या आणि जीवा या दोन गोष्टींमधला फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे. बघा, त्रिज्येचं एक टोक नेहमी केंद्रावरच असतं, ते हलू शकत नाही. पण जीवा मात्र तशी नाही. तिची दोन्ही टोकं वर्तुळाच्या कडेवर कुठेही असू शकतात. त्यामुळे तिची जागा आणि लांबी दोन्ही बदलू शकतं. तर मग पट्टी घेऊया आणि मोजूया. आपण जो केंद्रबिंदू शोधलाय तिथपासनं ते वर्तुळाच्या कडेपर्यंतचं जे अंतर आहे ना, त्यालाच त्रिज्या म्हणतात. आता व्यास मोजूया. व्यास म्हणजे केंद्रातून जाणारी सरळ रेषा. आणि इथे बघा, काय दिसतंय? व्यासाची लांबी आपण आत्ताच मोजलेल्या त्रिज्येच्या अगदी दुप्पट भरतीये. म्हणजे बघा, भूमितीचा एक किती महत्वाचा नियम आपण इथे सहज सिद्ध केला. ही माहिती वापरून आता एका फार इंटरेस्टिंग प्रश्नाचं उत्तर शोधूया. प्रश्न असा आहे की वर्तुळात काढता येणारी सगळ्यात लांब रेषा कोणती असू शकते? हे बघा, इथे दोन घड्या आहेत. एक घडी बरोबर केंद्रातून जातेय, म्हणजे तो झाला व्यास. आणि दुसरी घडी केंद्रापासून थोडी लांब आहे, म्हणजे ती एक सामान्य जीवा आहे. आता नुसतं बघूनच सांगा, दोन्हींच्या लांबीतला फरक किती स्पष्ट दिसतोय, नाही का? आणि यामागे एक साधं पण महत्वाचं कारण आहे. व्यास ही अशी एकमेव जीवा आहे जी वर्तुळाच्या केंद्रातून जाते आणि त्याचे दोन अगदी सारखे भाग करते. जसजसं आपण केंद्रापासून दूर जाऊ तसतशी जीवेची लांबी कमी कमी होत जाते. आणि म्हणूनच व्यास हीच वर्तुळातील सर्वात लांब जीवा असते. सिद्ध झालं. चला तर मग जाता जाता आपण आज ज्या महत्वाच्या संकल्पना पाहिल्या त्यांची एकदा पटकन उजळणी करूया, म्हणजे त्या डोक्यात पक्क्या बसतील. सगळ्यात आधी जीवा. जीवा म्हणजे काय? तर वर्तुळाच्या कडेवरच्या कोणत्याही दोन बिंदूंना जोडणारी सरळ रेषा. आता व्यास सुद्धा एक प्रकारची जीवाच आहे, हे लक्षात ठेवायचं. पण ही एक स्पेशल जीवा आहे. का? कारण ती नेहमी वर्तुळाच्या केंद्रबिंदूतूनच जाते. आणि शेवटची त्रिज्या म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू आणि त्याच्या कडेवरचा कोणताही एक बिंदू यांना जोडणारी रेषा. तर मग या सगळ्या सोप्या प्रयोगांवरून एक विचार नक्कीच मनात येतो की आपल्या आजूबाजूच्या साध्यासुध्या वस्तूंमध्ये अशी आणखी कितीतरी भौमितिक रहस्य दडलेली असतील, नाही का?